नमस्कार मैत्रिणींनो, तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपल्या चॅनल एम टेलर्सवर। तर आज आपण कुर्ती कटिंग करणार आहोत। मी कुर्ती कटिंगसाठी 4 फोल्ड करून घेतलेला आहे। ओपन साइड मी पुढच्या बाजूने ठेवलेली आहे, बंद बाजू मी माझ्या साइडने ठेवलेली आहे। मी 29 छातीच्या मापाची कुर्ती कटिंग करणार आहे, पण तुम्ही या मेथडनुसार कोणत्याही मापाची कुर्ती कटिंग करू शकता। इथे पहिले आपण कपडा सरळ करून घ्यायचा आहे। आपला जो काही शोल्डर येतो आहे त्याचे निम्मा शोल्डर करून आपल्याला इथे माप टाकायचं आहे। गळा रुंदी आपली आवडीप्रमाणे घ्यायची आहे। इथे मी पहिले छातीचं माप टाकलेलं आहे, तिथून खाली 7 इंचावर मी कमरेचं माप टाकलेलं आहे आणि तिथून खाली 7 इंचावर मी हिपचं माप टाकलेलं आहे। मुंड्याचा बॉक्स तयार करून घ्यायचा आहे। मुंड्याची बाजूला अर्धा इंच आतमध्ये घेऊन मार्किंग करून व्यवस्थित घ्यायची आहे। त्या मार्किंगवरनं पाऊण इंचावर पुढचा भाग आणि 1.25 इंचावर मागचा भाग असा आपला मुंडा कट होणार आहे। इथे आपण लगेच मागच्या गळ्याचं पण मार्किंग करून घेणार आहोत। अर्धा इंचाचा शोल्डर स्लोप द्यायचा आहे आपल्याला इथे। आता छातीचा चौथा, आपल्याला छातीमध्ये 3 इंच मिक्स करायचं आहे आणि त्याचा चौथा काढून 1.5 इंच शिलाई मार्जिन द्यायचं आहे। तसंच आपल्याला कमरेमध्ये पण 3 इंच मिक्स करायचं आहे, त्याचा चौथा भाग काढायचा आहे आणि परत 1.5 इंच शिलाई मार्जिन ठेवायची। हिपचा आपल्याला चौथा भाग काढून फक्त 1 इंच शिलाई मार्जिन ठेवायची आहे। सरळ रेषा ओढून घ्यायची आहे। बघा व्हिडिओत मी कसं दाखवत आहे। जे आपले पॉइंट्स आले आहेत त्याच्यावर व्यवस्थित रेषा जॉईन करून घ्यायच्यात। कमरेच्या साईडनी थोडीशी गोलाई द्यायची आहे। इथे आपली कुर्ती कटिंग झालेली कुर्तीची मार्किंग झालेली आहे। आपण कटिंग करून घेणार आहोत। आधी मागचा भाग कट करून घेणार आहोत, कारण की पुढील व मागील आपण दोन्ही साइड एकदाच कट करून घेत आहे। मागील मुंड्याचा भाग व्यवस्थित कट करून घ्यायचा आहे। आतल्या साइडनी मागचा गळा पण मी इथं कट करून घेते। आतल्या साइडनी मागील भाग फोल्ड करून घ्यायचा आहे आणि पुढील भागाची जी मार्किंग आहे ती व्यवस्थित जुळवून घेऊन पुढील मुंडा व गळा कट करून घ्यायचा आहे। आता आपण हे सेम मेन कपड्यावर टाकून घेणार आहोत। मेन कपडा पण आपल्याला असंच कट करून घ्यायचा आहे। हे आपलं अस्तर होतं। हा पॅच व्यवस्थित जो पॅच आहे तो व्यवस्थित काढून घ्यायचा आहे। कपडा व्यवस्थित आथरून घ्यायचा आहे, कटिंग करून घ्यायची। लक्षात घ्या आपल्याला ह्याच्यामध्ये 3/4च्या बाह्या पण कट करायच्या आहेत। आता आपण बाही कटिंग करून घेणार आहोत। इथे आपण 4 फोल्ड करून घेणार आहे बाहीसाठी। बंद बाजू आपल्या बाजूने घ्यायची आहे। बाहीची उंची अधिक 1.5 इंच आपल्याला घ्यायचे। दंड घेत निम्मे प्लस 1.5 इंच शिलाई मार्जिन घ्यायचे। कॅप हाईट आपण टाकून घेणार आहोत। व्यवस्थित बाही बसते का नाही हे चेक करून घ्यायचंय। मागील आकार द्यायचे आपल्याला व्यवस्थित, आणि जिथे आपल्याला कमी कपडा पडत आहे तो बघा मी कसं जोडून घेतलंय आणि त्याच्यावर व्यवस्थित माप टाकायचंय। अर्धा इंच आतमध्ये ठेवूनच आपल्याला ते ठेवायचं आहे, जेणेकरून आपल्याला शिलाईला तो कपडा कमी पडणार नाही। मार्किंगवरनं व्यवस्थित कटिंग करून घ्यायची आहे। तुम्हाला जर सविस्तर बाहीचा व्हिडिओ जर पाहिजे असेल तर आपल्या चॅनलवर आहे, तिथे जाऊन आपण सविस्तर तुम्ही बाहीचा व्हिडिओ बघू शकता। इथे आपली बाही पण कट करून झालेली आहे। आता आपण मशीनवर आलेलो आहोत। पहिले गळ्याला मी पिना लावून घेतल्यात।
पिना लावल्यामुळे गळा हलत नाही। इथे आपल्या गळ्याला स्टिच करून झालेला आहे। गळा व्यवस्थित कट करून घ्यायचा आहे आणि गोलाईला कट्स मारायचे। गोलाईला कट्स मारल्यामुळे कपडा व्यवस्थित पलटी होतो आणि आकार पण गळ्याचा छान येतो। वरनं आपल्याला दाब शिलाई द्यायची आहे। दाब शिलाई देताना घाई करायची नाहीये, व्यवस्थित अस्तर आतमध्ये घालायचंय। वरच्या साईडने अस्तर अजिबात दिसता कामा नये। इथे आपली व्यवस्थित दाब शिलाई देऊन झालेली आहे। सगळ्या बाजूने आपल्याला अस्तर पण जॉईन करून घ्यायचंय। अस्तर व कपड्यामध्ये घोळ तयार नाही झाला पाहिजे याची काळजी घ्यायची आहे। तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा। व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला अजिबात विसरायचं नाहीये। इथे आता आपण पाठीमागील भाग स्टिच करून घेणार आहे। इथे आपण बघा दोन्ही साईडला आपण गोल गळाच ठेवलेला आहे। मागच्या साईडला पण व्यवस्थित दाब पलटी करून दाब शिलाई द्यायची आहे। व्हिडिओ थोडासा फास्ट झालेला आहे। कटिंग आणि स्टिचिंग एकाच व्हिडिओमध्ये दाखवल्यामुळे व्हिडिओ थोडासा फास्ट झालाय, तर तुम्ही व्हिडिओ स्लो करून बघू शकता। अस्तर व्यवस्थित जॉईन करून घ्यायचंय। इथे आता आपण बाही जॉईन करणार। जो कपडा आपल्याला जॉईन करायचा होता बाहीला तो पहिले जॉईन करून घेणार आहोत आपण। व्यवस्थित डबल शिलाई द्यायची आहे। दोन्ही साईडनी पण व्यवस्थित कपडा जॉईन करून घ्यायचा आहे। बाही व्यवस्थित सेट करून घ्यायची आहे। जास्तीचा जो काही कपडा झाला असेल तो ट्रिम करून घ्यायचा आहे। दोन्ही बाह्या एकसारख्याच कट झाल्या पाहिजेत याची काळजी घ्यायची आहे। खालच्या साईडने बरोबर अर्धा इंच फोल्ड झालं पाहिजे। व्यवस्थित फोल्ड करून टिप मारून घ्यायची आपल्याला इथे पण। दुसरी पण बाही व्यवस्थित तयार करून घ्यायची आहे। आता आपण शोल्डर जॉईन करून घेणार आहोत। गळ्याच्या साईडने पाऊण इंच, मुंड्याच्या साईडने अर्धा इंच असं शोल्डर जॉईन करून घ्यायचं आहे। व्यवस्थित लॉक पण करायचं आहे शोल्डर। दोन्ही शोल्डर माझे इथे स्टिच करून झालेले आहेत। बघा आपले शोल्डर एकसारखेच आलेले आहेत। जर कुठं काही कमी जास्त वाटलं तर थोडंसं ट्रिम करू शकता शोल्डर तुम्ही। आता आपण बाही जॉईन करून घेणार आहोत। पुढची मागची बाजू व्यवस्थित चेक करायची आहे। पुढच्या भागाला पुढचाच भाग जॉईन झाला पाहिजे बाहीचा। मधच्या साईडनी व्यवस्थित बाही आपल्याला हळूहळू लावायची आहे। इथे बाही अजिबात ओढायची नाही किंवा मेन कपडा पण अजिबात ओढायचा नाहीये। इथे आपण डबल शिलाई देणार आहोत। जिथे आपण जॉईन करत आहोत तिथे डबल शिलाई द्यायची हे लक्षात घ्या।
आता आपण फिटिंग करून घेणार आहोत. जे काही तुमचं माप असेल त्याची व्यवस्थित फिटिंग करून घ्यायची आहे. मार्किंग वरनच आपल्याला टिप द्यायची आहे. हे काय घ्यायचंय. दुसऱ्या साईडने पण आपण टिप मार्किंग करून घेतलेल्या ठिकाणावरच टिप मारत आहोत. टिपच्या तिथे व्यवस्थित लॉक करायचंय. डबल शिलाई मारून घ्यायची आपल्याला इथे. त्याच्या साईडने बरोबर परत एक शिलाई मारून घ्यायची आहे. आता आपण स्लिट ची शिलाई करून घेत आहोत व्यवस्थित. 1 इंचाचं आपण अंतर सोडलं होतं स्लिटसाठी, तर हाफ इंच डबल फोल्ड करून आपल्याला स्लिट स्टिच करायची असते. इथे स्लिटला अजिबात घाई करायची नाही. स्लिट कशी शिवायची हे जर तुम्हाला सविस्तर पाहिजे असेल तर मला कमेंट करा. मी स्लिट कशी शिवायची अगदी सोप्या पद्धतीने तुम्हाला सांगेल. स्लिटला फिनिशिंग व्यवस्थित दिल्यामुळे ड्रेसला आपला लुक छान येतो. साईडला पण स्लिटला अजून एक शिलाई मारून घ्यायची आहे. इथं आपला ड्रेस पूर्ण तयार झाला आहे. व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरायचं नाही. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल थँक्यू.